बायका भी पहिले बायाचं काय म्हणजे आवेदन देते का तुम्ही डुप्लिकेट धंदा करा, तुम्ही जगा. अरे गव्हर्नमेंट टॅक्स या बघूया असं आम्हाला दारू भट्टी चालू करायची आहे आणि आम्ही डिटसिंग प्लांट आहे तेथे आम्हाला काम 7-8 महिने आम्हाला काम देत आहे. आणि गावामध्ये जर अवैध दारू चालू आहे त्यांच्यामुळे लोकांची तब्येत खराब होत आहे. परंतु आम्ही दारूभट्टी जर चालू करत आहोत त्यांची परवानगी द्यावी. आणि आम्ही ग्रामपंचायतमध्ये सर्व महिला आणि पुरुष उपस्थित आहे, पण ग्रामसेवक आणि सचिव उपस्थित नाही आहे इथं. आम्ही त्यासाठीच आलो आहोत की आम्हाला दारूभट्टी चालू करायची आहे. कारण आम्ही दरवर्षी आम्हाला काम मिळते, आमचे मालक आम्हाला काम देते आणि आमचा लेबर पेमेंट आहे ना ते आम्हाला भरपूर म्हणजे बरोबर देते. आज देवळात गावात चालत असलेल्या प्रत्येक चौकामध्ये अवैध दारू भेटते. अवैध दारू भेटते तेव्हा पुण्या बाहेरले काही प्रॉब्लेम होत नाही. प्रॉब्लेम होते माणसाले, कारण तर त्याची डुप्लिकेट दारू पिऊन मी 3 वेळा दवाखान्यात गेलो भाऊ. 2,500 रुपये आता लावून आलो दवाखान्यामध्ये, 3 दिवस झाले. हे अवैध दारू पिण्यापेक्षा जर वैध दारू जर चालू होत असन तर काही फरक पडत नाही. आणि ग्रामपंचायतपाशी 9 NOC येऊन आहे, आत्ता 9 NOC येऊन आहे. याच्यामध्ये एखादा समाज मंदिर जर बंद असन, या टॅक्स यांच्याकडून भेटणाऱ्या पैशामधून जर एखादा समाज मंदिर जर बंद असन त्याच्यामध्ये मला काही हरकत नाही. पण हे अवैध दिले परमिशन देऊ शकते, पण वैधले परमिशन देऊ शकत नाही का? असा प्रश्न का? आज देवळा ग्रामपंचायत आमची सचिव मॅडम मुळे मॅडम सकाळपासून उपस्थित राहते. उपसरपंच राहतेस, सरपंच मी पाहिलाच नाही. सरपंच हिंगण्याचा आहे, तिला मी पाहिलंच नाही. सकाळपासून उपस्थित राहते. आज का नाही? आज आमच्या प्रश्नाचं आम्हाला उत्तर पाहिजे.